विशाल। भारतातील एकमेव असलेलं ग्रह राशी नक्षत्र मंदिर याचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम येत्या 28 मार्च 2026 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत मनारखेडा जळगाव येथे आयोजित केले आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य बघता या मंदिरामध्ये हरिहर ब्रह्मा की ज्यांनी या सृष्टीची रचना केलेली आहे त्यांची मूर्ती, त्यांच्याच मूर्तीच्या प्रभावळीमध्ये नवग्रह, त्याचबरोबर 12 राशी आणि 27 नक्षत्रांच्या मूर्त्या आपल्याला बघावयास मिळणार आहेत। हे विश्वातलं एकमेव मंदिर यासाठी आहे की ते एकाच शिळेवरती 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 फूट जाड अशा अखंड काळ्या पाषाणावरती ही मूर्ती कोरली गेलेली आहे। आणि आजच्या दिवशी ही मूर्ती आपल्या या परिसरामध्ये उपस्थित सुद्धा झालेली आहे। तुम्ही त्या मूर्तीला सुद्धा बघू शकता। ही अखंड शिळावरती बनवलेली ही जी काही मूर्ती आहे या मूर्तीवरती आपल्याला कुंडलीमध्ये जी देवता असतात, कुंडलीमध्ये 12 राशी, नवग्रह आणि 27 नक्षत्र असतात। ह्या सर्वच्या सर्व देवता आपल्याला एकाच मूर्तीवरती बघावयास दर्शन करायला मिळणार आहे। व्यक्तीचं शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं असतं। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यापासून ह्या व्यक्तीचं, मनुष्याचं शरीर बनलेलं आहे। म्हणून या मंदिराची रचना पाण्यामध्ये केलेली आहे। मंदिराच्या चारी बाजूने पाणी राहील, मंदिराच्या मध्ये अग्निकुंड राहील, मंदिराच्या झरोक्यामधून आकाश तत्व मध्ये आणलं जाईल। मंदिराच्या पिलरांची अशी केली आहे की त्यातून वायूच्या माध्यमातून ओंकारचा ध्वनी ऐकू येईल व हे संपूर्ण कार्य पृथ्वीवर सुरू आहे, म्हणजे पृथ्वी तत्व त्यामध्ये आलं। असं तत्वापासून मनुष्याचं जे काही शरीर बनलेलं आहे, व्यक्ती जर या मंदिरामध्ये येऊन दर्शन केलं तर नक्कीच त्याला खरं मनुष्य तत्व काय आहे ते त्याला आवर्जून त्याची जाणीव होईल। म्हणून प्रत्येकाने या मंदिरामध्ये येऊन आवर्जून दर्शन करावं अशी मी बद्रीनाथ मंदिर संस्थानाच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो। या मंदिराच्या शेजारीच 12 मीटर लांब, 8 मीटर रुंद असलेलं गंगा कुंड, सर्व तीर्थकुंडाचं रचना केली गेलेली आहे। या कुंडामध्ये भारतातील सर्व नद्या, त्याचबरोबर समुद्र, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये असलेल्या तीर्थांची जल त्यामध्ये ओतले जाणार आहे। 1 एप्रिल 2026 रोजी स्वामी सुमंताश्रमजी महाराज जे की आमचे सद्गुरू आहे यांच्या हस्ते या तीर्थकुंडाचं उद्घाटन केलं जाणार आहे। म्हणून जो कोणी व्यक्ती या तीर्थकुंडामध्ये स्नान करेल, वाचे म्हणती गंगा गंगा पापे जाती भंगा, याप्रमाणे त्याचे सर्व पाप नक्कीच नष्ट होतील। म्हणून सर्वांनी इथे वैशाख स्नानाचा सुद्धा आवर्जून लाभ घ्यायचा आहे अशी मी संस्थानाच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो। असदू, जय बद्री विशाल। किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत आहे हा संपूर्ण महोत्सव? 28 मार्च ते 10 एप्रिल 2026 पर्यंत आयोजित केला आहे। महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन सेवा व बद्रीनाथ धामाचे पूर्व धर्माधिकारी पंडित भुवनचंद्र उनियाल यांची सुद्धा यामध्ये बद्रीनाथ भागवताची कथा आयोजित केलेली आहे। म्हणून संपूर्ण या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्यावा। 28 मार्चला कशी सुरुवात करणार? 28 मार्चला जळगावला बस स्टँड यांच्या समोर असलेलं चिमुकले राम मंदिर, गांधी उद्यान येथून भगवंताची भव्य अशी जलयात्रा निघणार आहे। तर या जलयात्रेमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं जे काही वाहन आहे जसं की बैलगाडी, घोडागाडी, त्याचबरोबर उंट यांचं संपूर्ण आकर्षण यामध्ये राहील। त्याचबरोबर लहान लहान जे भगवान बद्रीनाथ यांचे भक्त आहे यांचं लेझिमचं नृत्य असेल, महिलांचं पारंपरिक नृत्य असेल, हे संपूर्ण त्या आपल्याला या संध्याकाळच्या 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते कालिंका मातेपर्यंत पोहोचत रात्री 8 ते 8:30 वाजेपर्यंत ही शोभायात्रा चालणार आहे। त्यानंतर 29 तारखेला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला प्रारंभ होईल। 29 ला पूजा प्रारंभ झाल्यानंतर 30 तारखेला रात्री गुरुगीताची कथा, 30, 31 आणि 1 गुरुगीताची कथा होईल। 1 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य स्वामी श्री प्रसादजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर 1 तारखेलाच पट्टाभिषेकाचा सुद्धा कार्यक्रम स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। 2 एप्रिल हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराचे कपाट सर्वांच्या दर्शनासाठी खुले होतील। 3 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत हरिनाम कीर्तन सप्ताह सकाळी
9 ते 12च्या दरम्यान बद्रीनाथ भागवताची कथा व रात्री 7 ते 9च्या दरम्यान मध्ये हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. 10 एप्रिलच्या दिवशी भव्य भंडारा आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी संस्थानाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. या मंदिराचं काय जे आपण आता चर्चेमध्ये सांगितलं होतं की मंदिरासाठी जल कुठं आणलं गेलं आहे, जे गंगाजल आणलं गेलं आहे त्याबद्दल काय? या मंदिरामध्ये जे स्नानकुंड बनवलं आहे तर हरिद्वारवरून 1500 लिटर गंगाजल आणलं गेलेलं आहे आणि ते संपूर्ण गंगाजल व भारतातून आणलेल्या वेगवेगळ्या 7 ते 7 नद्यांचं पाणी त्या कुंडामध्ये ओतल्यावरती जो व्यक्ती त्या कुंडामध्ये स्नान करेल त्याला निश्चितच गंगा स्नानाचं फळ मिळेल. जळगाव विस्तार क्षेत्रामध्ये आज आपण म्हणायचं म्हटलं की गंगा कुठे आहे तर गंगा फक्त मनारखेड्याच्या बद्रीनाथ मंदिरावरती आहे, ग्रह राशी नक्षत्र मंदिरावरती आहे. म्हणून संपूर्ण वैशाख महिन्यापर्यंत तुम्हाला तिथे स्नान करायला आवर्जून मिळेल.